शालिनी तिची 4 वर्षाची मुलगी पूजा हिच्यासोबत मालशेत नावाच्या गावात राहत होती आणि आता ती 5 महिन्यांची गरोदर होती. 2 महिन्यांपूर्वी तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे शालिनी खूप दुःखी आणि अस्वस्थ होती. त्यांची मुलगी पूजा अपंग असल्याने तिला चालता येत नव्हते. शालिनी अत्यंत गरिबीत आयुष्य जगत होती. ती रात्रंदिवस कामाच्या शोधात असायची. एका दिवशी ती गावातील जमीनदार श्यामजींकडे काम मागायला गेली. साहेब, मी खूप गरीब आहे. माझ्या पतीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. मला कामाची खूप गरज आहे. मला काही काम मिळवून द्याल का? आपले खूप उपकार होतील. हे बघा, काळजी करू नका. असं करा, गावातील शिव मंदिरात काम करणे सुरू करा. मंदिराच्या पुजाऱ्याला पूजेत मदत करा. त्या बदल्यात तुम्हाला 2 वेळचे जेवण आणि काही पैसेही मिळतील. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले हे उपकार मी खरंच कधीही विसरणार नाही. शालिनी पहाटे मंदिरात गेली आणि सर्व काम हाताळू लागली. ती पहाटे मंदिराची स्वच्छता करून पूजेसाठी फुले आणि नैवेद्य घेऊन यायची. मंदिराचे पुजारी तिच्या कामावर खूप प्रसन्न होते. पण त्याच मंदिरात राधेलाल हा जमीनदारांचा पुतण्याही राहत होता. राधेलाल दिवसभर देवळात नुसता पडून असायचा. जेव्हा जेव्हा जमीनदार साहेब त्याला मंदिरासाठी सामान आणण्यासाठी काही पैसे देत असे, तेव्हा तो अर्धे पैसे जवळ ठेवायचा आणि अर्ध्याचेच सामान आणायचा. पण आता शालिनी तिथे आल्यामुळे त्याला काळजी वाटू लागली. म्हणूनच त्याला शालिनीला तिथून काढून लावायचे होते. काकांनी काय विचार करून या बाईला इथे ठेवलंय? मी हिला इथून काढूनच लावतो. बघूया किती दिवस टिकेल ते. इकडे शालिनी भगवान शिव, माता पार्वती आणि नंदी महाराज यांची पूर्ण भक्तिभावाने पूजा करत असे. भगवान शिव आणि माता पार्वतींसोबत नंदी महाराजही त्यांच्या भक्तीमुळे खूप प्रसन्न झाले. शालिनीला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ती नंदी महाराजांशी आपल्या मनाची गोष्ट सांगायची. हे नंदी महाराज, तुम्ही भगवान शिवाला खूप प्रिय आहात. तुम्ही माझ्यावर कृपा ठेवा देवा. माझ्या मनातही भक्ती जागृत ठेवा. एका दिवशी शालिनीला मंदिरात यायला उशीर झाला, म्हणून राधेलाल आपला राग काढू लागला. आल्यात का राणी साहेब? वेळेचं तर काही भानच नाही. इतक्या उशिरा आलात. आता देवाची पूजा कधी होईल आणि आरती कधी होईल माहिती नाही. क्षमा करा, आज माझ्या मुलीला ताप आलाय, त्यामुळे मी जरा उशिरा आले. यापुढे मी कधी उशिरा नाही येणार. माफी मागितल्यानंतर शालिनी मंदिराच्या स्वच्छतेत लागते. तेव्हाच जमीनदार तिथे येतात आणि पुजाऱ्याला काही पैसे देतात. पुजारीजी, हे 400 रुपये घ्या. त्याचा प्रसाद मागवा. आज सोमवार असल्याने अधिक भाविक येणार आहेत. होय जमीनदार साहेब. पुजारी राधेलालला पैसे देतात आणि त्याला बाजारात जाऊन फळे आणण्यास सांगतात. पण राधेलाल स्वतः बाजारात न जाता शालिनीला 400 पैकी 200 रुपये देऊन फळे आणायला सांगतो. तो 200 रुपये स्वतःसाठी ठेवतो. हे 200 रुपये घे, जा आणि त्याची फळे आण. पण जमीनदार साहेबांनी तर पूर्ण 400 रुपये दिले होते. मध्ये बोलू नकोस. आपले बघ. जे सांगितले जाईल तेवढे कर. माझ्या कोणत्याही कामात ढवळाढवळ करण्याची चूक करू नकोस. शालिनी काहीही उत्तर न देता बाजारात जाते आणि फळे खरेदी करते. त्यानंतर मंदिरात पूजा सुरू होते. जमीनदार साहेब सुद्धा पूजेत येतात आणि ते दोघे मिळून देवाची खऱ्या मनाने पूजा करतात. नंतर शालिनीसोबत आरती करतात. ओम जय शिव ओंकारा, स्वामी जय शिव ओंकारा. दुसरीकडे भगवान शिव, माता पार्वती आणि नंदी महाराज शालिनीच्या भक्तीवर खूप प्रसन्न असतात. नंदी, शालिनीची भक्ती खरी आहे. तिच्या मनात तुमच्याबद्दलही खरी भक्ती आहे. म्हणूनच तुम्ही प्रत्येक परिस्थितीत तिला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे. होय प्रभू, तुम्ही खरे बोलत आहात. मी तिला नक्कीच मदत करीन प्रभू. इकडे पूजा संपल्यानंतर प्रसाद वाटण्याची वेळ येते. त्यानंतर शालिनी
भरपूर फळे कापून भक्तांमध्ये वाटण्यास सुरुवात करते. परंतु फळांची संख्या कमी असल्याने मोजक्याच लोकांना प्रसाद मिळू शकला. अहो, हे काय, एवढ्याच लोकांना प्रसाद मिळाला? आपल्यापैकी बहुतेकांना प्रसाद अजिबात मिळाला नाही. आता असे कसे? पुजारीजी, मी तुम्हाला प्रसादाचे पूर्ण 400 रुपये दिले होते. त्यातून भरपूर फळे आली असती. मग फळे कमी कशी झाली? फळे आणण्यासाठी मी पूर्ण पैसे राधेलालला दिले होते. हो, पण मी शालिनीला फळे आणायला पैसे दिले होते. तिनेच बाजारात जाऊन फळे आणले. पण जास्त बोलू नका. नक्कीच तुम्ही पैसे चोरलेत. लालची आहात तुम्ही. राधेलाल रागवला आणि शालिनीला ढकलले. त्यामुळे ती जमिनीवर पडली आणि तिच्या डोक्याला झालेल्या दुखापतीपासून रक्तस्राव सुरू झाला. अरे देवा, ही अशी कसली शिक्षा देत आहात तुम्ही? तुम्हाला तर माहिती आहे मी एकही पैसा नाही घेतला. म्हणूनच नंदी महाराज तिथे माणसाच्या रूपात येतात आणि म्हणतात, अहो, हे काय करताय? या गरीब स्त्रीला कशाला त्रास देताय? हे बरे नाही. मध्ये बोलणारे तुम्ही कोण? तुम्हाला काय माहीत? ही 1 नंबरची चोर आहे. नाही नाही, त्यात त्यांचा कसलाही दोष नाही. मीच तो फळ विक्रेता आहे ज्यांच्याकडून त्यांनी फळे विकत घेतली होती. त्यांनी तर मला पूर्ण 400 रुपये दिले होते, पण मी माझ्या लोभामुळे कमी फळं दिली. मग आत्ता इथे कशाला आलाय? खरं तर मला पश्चाताप होत होता की देवाच्या प्रसादाच्या नावाने मी फसवणूक केली. त्यामुळेच पश्चाताप झाल्यामुळे मी इथे आलो आहे. शक्य असल्यास मला माफ करा. ही फळे आणली आहेत. नंदी महाराजांनी भरपूर फळे दिली आणि तेथून निघून गेले. शालिनीने फळं कापून सर्व भक्तांमध्ये वाटले. इकडे राधेलालला खूप आश्चर्य वाटले की हे काय चालले आहे? हे कसे शक्य आहे? बरं, यावेळेस तर वाचली, पण आता मी अशी युक्ती खेळणार आहे की हिला कोणी हे वाचवू शकणार नाही. सर्व भक्त प्रसाद घेऊन आपापल्या घरी जातात आणि शालिनीही तिच्या घरी जाऊन आपल्या मुलीला जेव घालते. दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी मंदिरात आल्यावर तिला दिसते की मंदिरातून भगवान शिव आणि माता पार्वतीच्या सोन्याच्या मूर्ती गायब आहेत. अरे, हे काय? देवाच्या मूर्ती कुठे गेल्या? कोणी चोरी केली का? नाही नाही, हे कसे होऊ शकते? शालिनी जवळच असलेल्या पुजाऱ्यांच्या घरी धावत जाते. पुजारीजी, पुजारीजी, मंदिरातून देवाची मूर्ती गायब आहे. अरे, हे काय बोलतेस शालिनी? चल लवकर बघू आपण. पुजारीजी आणि शालिनी मंदिरात धावत येतात. थोड्याच वेळात राधेलाल आणि बाकीचे गावकरीही तिथे जमतात आणि मग जमीनदार साहेबही तिथे येतात. कोणी देवाची मूर्ती मंदिरातून कशी चोरू शकतं? दुसऱ्या कोणाचे नाही, हे नक्की या शालिनीचे काम आहे. मी तिच्या डोळ्यात लोभ पाहिला आहे. हिनेच देवाची मूर्ती चोरली आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो. नाही नाही जमीनदार साहेब, एवढी मोठी चूक मी नाही करू शकत. माझ्यावर विश्वास ठेवा. तेवढ्यात राधेलाल पुन्हा शालिनीवर हात उचलतो, पण जमीनदार साहेब त्याला थांबवतात. थांब राधेलाल, याबद्दल आता पोलीसच ठरवतील. जमीनदार साहेबांनी पोलिसाला बोलवले. त्यानंतर पोलिसांनी शालिनीला चौकशीसाठी पकडले. पण तेवढ्यात नंदी महाराज माणसाच्या वेशात तिथे आले. थांबा, तुम्ही एक निर्दोष महिलेवर असा आरोप करू शकत नाही. चोरी करणारी ती नसून दुसरा कोणीतरी आहे. हे तुम्ही कसे सांगू शकता? तुम्ही तर या गावचेही नाही. आम्ही तुम्हाला इथे प्रथमच पाहत आहोत. राधेलाल, जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नको. मी काय करू शकतो हे तुला माहीत नाही. देवाची मूर्ती कोणी चोरली हे मला चांगलंच माहीत आहे. म्हणूनच तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करण्यातच तुमच्या फायद्याचे आहे. काय 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 बोलताय? मी ही चोरी केली असे तुम्हाला म्हणायचे? मी जमीनदारांचा पुतण्या आहे. मी इतक्या खालच्या पातळीवर वागू शकत नाही. जर तुम्हाला तुमचे कल्याण हवे असेल तर इथून निघून जा. तुझा असा विश्वास बसणार नाही असे वाटते. जमीनदार साहेब, तुम्ही पोलिसांसह राधेलालच्या घरी जा आणि त्याच्या घरामागील केळीच्या झाडाजवळ जमीन खोदण्याचा प्रयत्न करा. नंदी महाराजांच्या सांगण्यावरून सर्वजण तेच करतात. पोलिसांनी तिथे जमीन खोदली असता तिथे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या मूर्ती असल्याचे त्यांना दिसले. हे घ्या जमीनदार साहेब, खरा चोर तुमच्या समोर आहे. यामुळे राधेलाल खूप अस्वस्थ होतो. तरीही
स्वतःला वाचवण्यासाठी तो म्हणतो, नाही, नक्कीच याच माणसाने मूर्ती चोरून इथे ठेवली आहे आणि आता मला फसवतोय. होय, हे देखील होऊ शकते. राधेलालनेच ती चोरी केली यावर विश्वास कसा ठेवायचा. यावेळेस नंदी महाराज त्यांच्या खऱ्या स्वरूपात येतात. मी नंदी आहे, भगवान शिवाचे वाहन आहे आणि शालिनी माझी अनन्य भक्त आहे. मी प्रत्येक परिस्थितीत माझ्या भक्तांचे रक्षण करतो. या राधेलालबद्दल सांगायचे तर त्याने सर्वांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवली आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नंदी महाराजांना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतात आणि हात जोडून नतमस्तक होतात. शालिनी, मी तुझी प्रामाणिकता आणि भक्ती पाहून खूप प्रसन्न झालो आहे. म्हणूनच मी तुला वरदान देतो की यापुढे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुझी मुलगी पूर्णपणे निरोगी होईल आणि तुला सर्व प्रकारचे सुख मिळेल. यानंतर नंदी महाराज तिथून अंतर्ध्यान होतात. राधेलालला पोलिसांनी पकडले आणि तुरुंगात टाकले. दरम्यान शालिनीची अपंग मुलगी पूर्णपणे बरी झाली आहे. नंदी महाराजांच्या कृपेने त्यांच्याकडे भरपूर पैसा येतो. काही महिन्यांनी तिला मुलगा होतो. ती आपल्या मुलाचे नाव नंदी ठेवते. संपूर्ण गाव तिचा खूप आदर करू लागतो. आता शालिनी पूर्वीपेक्षा जास्त मनाने देवाची पूजा करू लागते आणि मंदिरातच सेवा करत राहते.